हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ आहे बघा, माशाचे कालवण आणि बाजरीची भाकरी. तर बघा, अर्धा किलो मासे आहे, स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने. आता आपण याला अगोदर थोड्या तेलामध्ये फ्राय करू. तर बघा, कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल तापू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकला कांदा हा तेलात मस्त छान असा होऊ द्यायचा. कांद्याचा रंग थोडा बदलेपर्यंत तो कांदा परतून घ्यायचा. मच्छी भाजी बघा, माशाचे कालवण बघा फ्राय करून सुद्धा करतात आणि तसे सुद्धा करतात फोडणीत. तर मी अगोदर फ्राय करून घेतलेला आहे बघा. कांदा टाकलेला आहे तेलामध्ये आणि कांदा असा छान आपला आता झालेला आहे. तर त्याच्यात अर्धा चम्मच टाकते मी मीठ आणि मीठ टाकल्यानंतर बघा अर्धा चम्मच टाकते मी हळद. आता हळद आणि मीठ हे आता त्याच्यात आपण मिक्स करून घेऊ. तर बघा, कांदा हा छान असा झालेला आहे, जास्तही भाजू नाही द्यायचा. कांदा झाल्यानंतर बघा, आपण जे आता माशाचे पिचं धुतलेले आहेत बघा, ते आपण याच्यातनी तेलामध्ये सोडून देऊ आणि थोड्या कमी आचेवर छान असं फ्राय करून घेऊ. फ्राय करून झालेली आहे बघा मच्छी. आता कमी याच्यावर एक एक पीस टाकून घ्यायचा आणि कमी आचेवरती बघा असं फ्राय करून घ्यायचं. आणि फ्राय पण पटकन होते, काही जास्त वेळ नाही लागत फ्राय व्हायसाठी. बघा, हलक्या हाताने फिरून घ्यायचं. आता इकडे बघा, मच्छी आपली फ्राय होते. फ्राय होण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत बघा आपली मच्छी आता हे फ्राय करून झाली. तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करू. तर बघा, मसाल्यामध्ये तुम्हाला दिसत आहे कांदा घेतलेला आहे मी, कांदा कापला, लसूण आहे आणि खोबरं घेतलं, अद्रक आणि सांबार. तर हा जो मसाला आहे, एवढा मसाला आपल्याला आता माशाचे कालवण बनवायसाठी लागणार आहे. तर फ्राय पॅन ठेवला बघा गॅसवरती. अगोदर कांदा हा थोडा भाजून घेते. कांदा अगोदर भाजून घ्यायचा, थोडं त्याच्यात तेल टाकून आणखीन तो असा परतून घ्यायचा. छान असा परतून झाला, भाजून झाला की बघा मसाला आपण आता जो मसाला आपण भाजून घेतला, हा मसाला आपल्याला मिक्सरमधला सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर बघा, कांदा भाजल्यानंतर खोबरं मी त्याच्यावरच टाकते आणि खोबरंही भाजून घेते. स्पेशलमध्ये जर खोबरं भाजलं तर लवकर असं जळून जाते, म्हणून मी अगोदर कांदा भाजून घेतला आणि त्याच्यावर बघा खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतलं. आता बघा, हा मसाला आपला थोडा थंड झाला. आता हा मसाला घेऊ आपण मिक्सरला काढून आणि नंतर देऊ बघा भाजीला आपण फोडणी. तर मसाला थंड झाल्यानंतर बघा हा मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि आता इकडे देऊ आपण भाजीला फोडणी. तर बघा, कढई ठेवलेली आहे, त्याच्यात टाकलेलं आहे तेल असं छान असं चांगलं तपू दिलं आणि तेल तापल्यानंतर बघा जो आपण मसाला काढलेला आहे, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि सांबार, हा जो मसाला काढलेला आहे त्याची द्यायची फोडणी. आता मी गरम मसाला कोणता काढत नाही, कारण मी अगोदर सांगितलं आहे की गरम मसाला मी घरीच हा तयार करत असतो. तर नंतर भाजीला फोडणी दिल्यानंतर बघा तो घरचा मसाला आपण या भाजीत फोडणीमध्ये टाकून देऊ. छान असं तेल सुटू द्यायचं. बघा, मसाला खूप छान असा झालेला आहे आणि तेलही बघा किती छान असं सुटलेलं आहे. जेव्हा आपला मसाला असा होतो, म्हणजे मसाला जेव्हा तेल सोडते, तेव्हा असं मसाला असा छान झालेला आहे तेलातनी असं आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बघा अर्धा चम्मच आता मी नमक टाकते. अर्धा चम्मच नमक टाकल्यानंतर बघा अर्धा चम्मच त्याच्यामध्ये हळद टाकते. एक चम्मच मिरची पावडर आणि बघा अर्धा चम्मच थोडा शिल्लक टाकला, कारण बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी म्हटलं तर मस्त अशी झणझणीत तिखट भाजी भाकरीसोबत पाहिजे. तर बघा, मसाला जो घरचा मसाला आहे तो घरचा मसालासुद्धा त्याच्यामध्ये टाकला. 1 चम्मच घरचा मसाला टाकला आणि मिरची पावडरसुद्धा टाकली. हे मसाले छान असे आता त्या मसाल्यात होऊ द्यायचे, तेलामध्ये होऊ द्यायचे आणि थोडं अंगापुरतं त्याच्यातनी पाणी घालायचं. हा मसाला बघा आता मस्तपैकी झालेला आहे छान.
आता आपण याच्यात थोडं पाणी टाकू आणि आणखीन जो आपला मसाला आहे तो मसाला आणखीन थोडा असा शिजू देऊ. आणि नंतर बघा आपण भाजीला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा त्याप्रमाणे आपण त्याला रस्सा करू. तर बघा मसाल्याचंच पाणी होतं, मसाल्याचं भांडं बघा धुवून टाकलेलं आहे त्याच्यातनी आणि अंगापुरतं पाणी झालेलं आहे बघा. आता आपण ते छानपैकी थोडं शिजू देऊ. आता पाणी जे आपण मसाल्याचं पाणी टाकलं तो मसाला शिजला की आणखीनच दिसायलाही खूप भारी दिसते आणि चवही खूप छान लागते. तर बघा त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं, मसाला बघा किती छान होऊन आला, तेल जे आहे आपलं ते पूर्ण वर आला. आता तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढा रस्सा पाहिजे कमी जास्त त्या प्रमाणात आपण रस्सा करून घेऊ. तर आम्ही भाकरीसोबत म्हटलं म्हणजे रस्सा हा थोडा जास्तच पाहिजे. तर बघा आता रस्सा करून घेतलेला आहे भाजीला रस्सा करून झाल्यानंतर बघा आता याला छान अशी भाजीला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण जे मासे जे फ्राय करून ठेवलेले आहे ते बघा आता या रश्श्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. आता बघा रश्श्याला आलेली आहे छान अशी उकळी. आता त्याच्यामध्ये आपण जे माशाचे पीस बघा फ्राय करून ठेवलेले आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ. तर उकळी अशी छान रस्सा थोडा शिजू द्यायचा आणि नंतरच त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले मासे आहेत ते त्याच्यात सोडायचे. तर बघा रस्सा शिजलेला आहे म्हणून मी त्याच्यात एक एक करून बघा मासे असे सोडून देत आहे. आणि मासे टाकल्यानंतर बघा छान असं 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची. नंतर मग आपली भाजी पूर्णपणे तयार होते. तर बघा माझी झाली आता माशाचे कालवण बनवून. तर बघा किती छान दिसत आहे भाजी. आणि याच्यासोबत आहेत आता सांगितलं तुम्हाला मी बाजरीच्या भाकरी. तर चला मग आता करू आपण बाजरीच्या भाकरी. तर एका इकडे ठेवलेला आहे बघा तवा आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर माशाची भाजी आणि त्याच्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, तर असा असतो तो विदर्भामध्ये बेत. तर बघा आता मी बाजरीची भाकरी बनवणार आहे. इथं तवा तपायला ठेवला तोपर्यंत बघा पीठसुद्धा मळून घेतलं आणि एक भाकर आता आज म्हटलं थापटूनच करून पाहायची म्हटलं. तर चला पीठ आता जेवढं जास्त आपण चुरलं तेवढी छान अशी भाकर येते बघा, तुटत नाही काही नाही भाकर. आणि लगेचच आपण भिजवल्याबरोबरच भाकर नाही करायची, तर थोडं असं 1-8 मिनटं चुरायचं बघा त्याला आणि नंतरच भाकर करायची. एकदम छान येते, तुटत नाही काही वगैरे. तर बघा आता घेतलं मी पीठ असं छान मळून घेतलं आणि आता भाकर हे थापटून घेतली.